बिडाचा तवा हा आरोग्यासाठी उत्तमच, पण हा तवा नवीन आणल्यानंतर लगेच वापरात आणण्यासाठी तो कसा तयार करायचा, त्यावरती घावणं चिकटू नयेत किंवा डोसेसुद्धा अगदी सहजपणाने असे हे निघून यावेत, याकरता हा तवा कसा तयार करायचा याच्या काही पारंपरिक पद्धती, नवनवीन पद्धती व काही महत्त्वपूर्ण टिप्स आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. हा बिडाचा तवा रोजच्या वापरासाठी कसा तयार करायचा हे पाहणार आहोत. हा बघा, याला हे असं पॉलिश लावलेलं असतं, त्यामुळे आपल्याला सुरुवातीला हा तवा जेव्हा आपण नवीन आणतो तेव्हा तो स्वच्छ करणं अगदी गरजेचं आहे. याचा पृष्ठभागसुद्धा बराचसा खरखरीत असल्यामुळे आपण हा तवा घासण्यासाठी शक्यतोवर हा असा तारेचा वापर करावा, म्हणजे याचा पृष्ठभागसुद्धा बऱ्यापैकी गुळगुळीत असा तयार होतो. सुरुवातीलाच आपल्याला याला तारेने घासायचं आहे, मग नंतर आपण पुन्हा याला कधीही तार वापरणार नाही आहेत. आता मी हा तवा अगदी घरामध्ये आपण जो नेहमी भांडी घासण्यासाठी जो साबण वापरतो त्या साबणानेच हा तवा चांगला अगदी जोर लावून घासून घेतलेला आहे. आता हा तवा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, कारण याला बरीचशी कच असते, त्यामुळे आपण हा तवा अगदी मस्त कानाकोपऱ्यातून तारेने स्वच्छ घासून घेतला आणि त्याला आता मी व्यवस्थित कोरडं करून घेतलेलं आहे. एखाद्या सुती कापडाने छान असं व्यवस्थित कोरडं करायचं, अगदी पुसून घ्यायचं आहे. आता हा तवा मी अगदी मोठ्या आचेवरती हा गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे आणि या नारळाच्या शेंडीने मी याला साधारण 1 ते 2 टेबलस्पून इतकं तेल लावून घेणार आहे. नारळाची शेंडी नसेल तर ब्रशचा वापर केला तरीही चालेल, पण पारंपरिक पद्धतीमध्ये ह्या अशा नारळाच्या शेंडीने तेल लावत असत. आता हे तेल अगदी मी व्यवस्थित बघा किनारींना किंवा त्याच्या बाजूच्या ज्या कडा आहेत त्यांनासुद्धा व्यवस्थित लावून घेतलं. गॅसची आच अगदी मोठी ठेवली, यावरती धूर येईपर्यंत हा तवा चांगला गरम करून घेतला आणि मग आता यावर कांदा घालून साधारण 2 टेबलस्पून इतकं तेल घातलेलं आहे. सुरुवातीला आपण 1 टेबलस्पून तेल लावलं होतं, त्यानंतर कांदा भाजण्यासाठी पुन्हा मी 2 टेबलस्पून इतकं तेल वापरलेलं आहे. हा कांदा आपल्याला यावरती अगदी मोठी आच ठेवून हा असा अगदी करपवून घ्यायचा आहे आणि कांदा करपवत असताना हा असा जसं मी दाखवते तसं असा दाबून दाबून त्यावरती चोळून घ्यायचं आहे. यामुळे याला एक छान असं कोटिंग तयार होतं आणि आपला तवा अगदी लवकरात लवकर डोसे बनवण्यासाठी किंवा घावणं बनवण्यासाठी तयार होतो. आता हा कांदा चांगला करपला गेला आहे. मी गॅस बंद केला आणि झाकण ठेवून हे आपण साधारण 24 तास असंच बाजूला ठेवणार आहोत. दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला हे दाखवत आहे. बघा, कांदा त्या उष्णतेने अगदीच करपला गेलेला आहे. आता हा पूर्ण थंड झालेला तवा आहे. मी दुसऱ्या दिवशी दाखवत आहे. आता आपल्याला हा कांदा सगळा काढून घ्यायचा आहे, पण काढून घेताना मी जसं दाखवते तसं याच्या कांदा आणि हे जे तेल आहे ते एकत्रितपणे तव्याला असं चोळून घ्यायचं आहे आणि मग हा कांदा आपल्याला फेकून द्यायचा आहे. हा कांदा सगळा मी करपलेला काढून टाकणार आहे आणि तवा नळाखाली भरपूर पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे, कारण कांद्याचा बराचसा काळसरपणा असतो. त्याचबरोबर या तव्याची सुद्धा जी बारीक कच किंवा जी पॉलिश लावले असतं ते सुद्धा असं नळाखाली धुतल्यामुळे निघून जाते. आता मी याला साबण आणि स्क्रबने घासत आहे. आता आपल्याला याला तारेने अजिबात घासायचं नाही आहे, कारण आपण यावरती कांदा भाजून किंवा तेलाचं एक कोटिंग तयार करत आहोत. हा तवा आता मी स्क्रबनेच घासून घेतलेला आहे पहा, आणि तो लगेच स्वच्छ एका कापडाने पुसून घ्यायचा आहे. प्रत्येक वेळी आपल्याला तवा हा असा लगेच कोरडा करून घ्यायचा आहे, नाहीतर त्याला गंज लागते. पुन्हा मी हा तवा अगदी मोठ्या आचेवर गरम करायला ठेवलेला आहे. साधारण 1 टेबलस्पून इतकं तेल मी आता पुन्हा घातलेलं आहे. आजचा हा आपला दुसरा दिवस आहे. मी कांद्याने आता पुन्हा याला तेल लावून घेणार आहे. कांद्याला मी काटा चमचा लावून घेतलेला आहे
गॅसची आच मोठी ठेवलेली आहे आणि आपल्याला हा कांदा सतत असा गोल गोल अगदी किनारीपर्यंत फिरवत राहायचा आहे. साधारण आपल्याला हे मोठ्या आचेवर एक 10 मिनटं तरी असंच करत राहायचं आहे. बघा, साधारण एक 5-7 मिनटं झालेली आहेत. अजून 1-2 मिनटं मी हे असंच मोठ्या आचेवरती करून घेणार आहे. कांद्याचा पृष्ठभाग अगदीच काळपट होईपर्यंत आपल्याला हे असंच कांदा यावरती चोळून घ्यायचा आहे. आता गॅस बंद केला आणि झाकून मी आता असंच ठेवून देणार आहे. आता मी तुम्हाला हे 3ऱ्या दिवशी दाखवत आहे. पूर्ण तवा थंड झालेला आहे. यावरची अजून एक मी पारंपरिक पद्धत हा तवा तयार करण्याची काय आहे ती सांगते आहे. आपल्या एक सबस्क्रायबर सौ अश्विनी गांधी पुणे येथे राहतात. त्यांनी मला ही सांगितलेली आहे की पूर्वीच्या काळी हे तवे तयार करण्यासाठी या तव्यामध्ये तेल भरून ठेवायचे. तव्यामध्ये तेल असं काठोकाठ भरून ठेवायचं आणि हा तवा कोणाचाही हात लागणार नाही असं एखाद्या ठिकाणी झाकून 4 दिवसांकरता ठेवून द्यायचं. असं केलं तरीसुद्धा हा तवा रोजच्या वापरासाठी अतिशय उत्तम असा तयार होतो. आणि मग 4 दिवसानंतर या तव्यामधलं तेल आपण फोडण्यांकरता न वापरता याचा वापर आपण जेव्हा दरवाज्यांमधनं आवाज येतो किंवा आपल्या गेटमधनं आवाज येतो अशावेळी या बिजागऱ्यांमध्ये किंवा गंजलेल्या स्क्रूंमध्ये वगैरे आपल्याला घालण्यासाठी उपयोग करता येतो. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही तवा हा नॉनस्टिक असा करू शकता किंवा रोजच्या वापरासाठी करू शकता. आता ही सगळी कच आणि हे सगळं काळपट तेल मी असं हे एखाद्या टिश्यूने असं पुसून घ्यायचं आहे. त्यामुळे याची सगळी कच अशी निघून येते. आता हा तवा स्वच्छ पुन्हा स्क्रब आणि साबणाने घासून घ्यायचा आहे, तार लावायची नाही. आता मी स्वच्छ घासून घेतलेला आहे. पुन्हा हा तवा आता गॅसवरती मी अगदी मोठ्या आचेवरती गरम करायला ठेवलेला आहे. आता आपण आज यावर घावण तयार होते का ते पाहू. त्याकरता मी अगदी अर्धा चमचाच तेल घातलेलं आहे आणि पुन्हा कांद्याने हे तेल सगळीकडे पसरवत आहे. सुरुवातीची आपली एक 7-8 घावणंसुद्धा अशीच काळी तयार होणार आहेत, कारण याची बरीचशी कच या घावणांमध्ये येईल. म्हणून सुरुवातीची एक 5-6 घावणं आपल्याला अजिबात खाण्यासाठी वापरायची नाही आहेत. हे घावणाचं पीठ मी या तव्यावर पसरवून घेत आहे. हे पहा, असं पसरवायचं. बघा, गॅसची आज मोठा ठेवलेला आहे आणि हे घावणाचं पीठ घातलं. आता मी यावर झाकण ठेवून साधारण एक 10 ते 15 सेकंदच वाफ घेतली. गॅसची आज झाकण काढल्यानंतर लगेच लहान करायची आणि हा घावण छान शेकू द्यायचं. आता मी उलथण्याने याच्या कडा सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. हे बघा, अगदी सहजपणे या घावणाच्या कडा सुटून आलेल्या आहेत. घावण अजिबात कुठेही तव्याला चिकटलेलं नाही आहे. अगदी मस्त आपलं घावण तयार झालेलं आहे. पण या घावणाला तव्याची बरीचशी कच लागली असेल, त्यामुळे हे घावण थोडंसं कडेने काळपट असं तयार झालेलं आहे आणि हे घावण आपण अजिबात खायचं नाही आहे. याच पद्धतीने एक 4-5 घावणं अशीच करून जोपर्यंत कच येते किंवा काळपट घावणं होतात तोपर्यंत आपल्याला ही वापरात आणायची नाही आहेत. आता मी एक 5-6 घावणं केल्यानंतर मी आता तुम्हाला यावरती डोसा करून दाखवते. पुन्हा मी थोडंसं कांद्याने अगदी अर्धा चमचापेक्षासुद्धा कमी तेल कांद्याने लावलं. डोसा घालतेवेळी तव्याचं टेम्परेचर अगदी कमी असलं पाहिजे, म्हणून यावर थोडं पाणी शिंपडलं. एखाद्या सुती कापडाने पुसून घ्यायचं. असं केल्याने तव्याचं टेम्परेचर अगदी कमी होतं आणि आपल्याला डोसा हवा तेवढा पातळ पसरवता येतो. गॅसची आज लहान ठेवलेली आहे आणि आता हा डोसा मी यावरती पसरवून घेत आहे. बघा, अगदी मस्त जाळीदार आपला डोसा तयार झालेला आहे. डोसा वरच्या बाजूने सुकला गेला की कडेने याला थोडंसं तेल सोडायचं, कारण आपला हा तवा अजून नवीन आहे. त्यामुळे आपल्याला सुरुवातीला या तव्याला तेल थोडंसं जास्तीचं लावावं लागतं. पण एकदा की तवा हा रोजच्या वापरासाठी तयार झाला किंवा रुळला गेला की मग हा अगदी वर्षानुवर्ष नॉनस्टिकसारखं काम करतो. खालची बाजू थोडीशी खरपूस, त्यानंतर मी तवा बघा, हा डोसा अगदी सहजपणे काढू शकले. इतका छान आपला हा तवा रोजच्या वापरासाठी तयार झाला आहे. एकसारख्या रंगावर आपला डोसा छान शेकवून झालेला आहे. आता हा तवा पूर्णपणे थंड झाला की मग तो एखाद्या साध्या साबणाने आणि स्क्रबने घासून घ्यायचा.
पूर्ण थंड झाल्यानंतर याला तेल लावायचं आणि पिशवीत भरून ठेवायचं आहे. प्लास्टिक पिशवीमध्ये शक्यतोवर भरून ठेवायचं म्हणजे त्याला गंज लागत नाही. बघा, ही आज मी दिलेल्या टिप्स आणि तुम्हाला ही दाखवलेली पद्धत कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.